महापुरापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। आंदोलनाला बसवायला लावणे योग्य नाही। भाजप नेते शरद लाड यांचा पाठिंबा। तीव्र संघर्षाचा इशारा। दिव्यांग बांधव जे काही मागत आहेत ते त्यांच्या हक्काचे असून शासनाने ठरवून दिलेले नियमच आहेत। जर पालिका प्रशासन त्यांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण करू शकत नसेल तर ही अत्यंत खेदाची आणि गंभीर बाब आहे। दिव्यांगांच्या बाबतीत प्रत्येक संस्थेने संवेदनशील आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवायला हवा। त्यांना आंदोलनाला बसवायला लावणे योग्य नाही, असं मत भाजप नेते शरद लाड यांनी व्यक्त केले। पलूस शहर दिव्यांग संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जुन्या बस स्टँड मागील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं। या आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप नेते शरद लाड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला आणि मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। यावेळी नगरसेवक अमृत माळी, अजिंक्य पाटील, हिम्मत सिसाळ यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। या आंदोलनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। यामध्ये दिव्यांगांना 5% दिव्यांग कल्याण निधी लवकरात लवकर मिळावा, विनाअटी घरकुल मंजूर व्हावे आणि व्यवसायासाठी हक्काची जागा किंवा दुकान गाळे मिळावेत अशा मागण्यांचा समावेश आहे। यासोबतच दिव्यांगांची घरपट्टी 50% माफ करावी आणि पालिकेच्या मालकीच्या जागांचा गैरवापर थांबवून ते गाळे गरजू दिव्यांगांना व्यवसायासाठी मिळावेत अशी ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी संघर्ष दिव्यांग संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील दाशाळ, उपाध्यक्ष संतोष सावंत, सचिव संजय मोरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी 40हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते। दिव्यांग संघटनेच्या वतीनं आज इथं बेमुदत ठिय्या आंदोलन या पलूस शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून हे आंदोलन दिव्यांग बांधवांनी आमच्या चालू केलेलं आहे। खरं म्हटलं तर यांच्या मागण्या बघितल्या तर अगदी रास्त आहेत। शासनानं जे नियम ठरवून नगरपालिकेला दिलेत तेच ते हक्काचं मागतायत। ते सर्व नगरपालिकेला द्यायचं होत नसेल तर ती बरीच खेदाची आणि गंभीर बाब आहे। खरं म्हटलं तर या दिव्यांग बांधवांसाठी नगरपालिका असू दे आणि कुठल्याही संस्थेनं अगदी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून हे मागण्या मान्य करायला पाहिजेत। त्यांना आंदोलन करायला लावणं, त्यांना त्रास देणं हे आपल्या मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही। पण नगरपालिकेला मानवता काय, नगरपालिकेला समाज म्हणजे काय असतो हे बहुतेक माहीत नसावं, त्यामुळे त्यांना आंदोलन करायची वेळ आज आणली। मी आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीतर्फे आश्वासन देतो की जर मागण्या ह्यांच्या लवकर मागण्या नाही झाल्या, त्यांना वेळेवर मानधन नाही मिळालं तर एक मोठं आंदोलन या दिव्यांग बांधवांच्या बरोबर घेऊन, जसं बच्चूभाऊ कडूंनी दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्रात लढा उभा केला तसं नगरपालिकेच्या विरोधात हा लढा उभा केला जाईल असं मी त्यांना इशारा देतो आणि या मागण्या मान्य आजच कराव्यात अशी मुख्य मागणी करतो।